हॅलो नमस्कार, मी मीनाज वर्ल्ड चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला माझ्या दोन्ही घरांची होम टूर करून दाखवणार आहे। मी घर कसं सजवलं आहे, कसं मांडणी केली आहे, चला आपण पाहूया। हा माझ्या घराचा बाहेरचा लॉबी आहे। त्याच्यामध्ये जी माझ्या घराची बाहेरची लॉबी आहे त्याच्यामध्ये मी अशी दारामध्ये मस्त लिलीची झाडं लावली आहेत। जास्त फुलांची झाडं लावली नाहीत मी, कमी पाणी देता येईल अशी झाडं लावलीत, कारण मला मधून धनकवडीला जावं लागतं, म्हणून ही मी झाडं लावली आहेत। नंतर हा असा शो रॅक ठेवला आहे, छानपैकी असा मस्त शो रॅक ठेवला आहे। त्याच्यावर एक मस्त अशी कुंडी ठेवली आहे आणि त्या कुंडीमध्ये बांबूचं झाड लावलं असं छान। नंतर हे असं तुळशी वृंदावन लावलं आहे। रोज सकाळ संध्याकाळी आम्ही त्याला तुळशीला दिवा लावते मी, आणि कुणी आलं की बाहेरून लगेच थकवा घालवण्यासाठी अशा मस्त 4 खुर्च्या ठेवल्या आहेत। आणि हे असं आमच्या नावाचं मस्त असं बोर्ड करून घेतला आहे, नेम प्लेट अशी छान। आणि तोरण तर नेहमी मी बदलतच असते। हे असं मी येल्लो फुलांचं तोरण लावलेलं आहे। आणि हे असं माझं हे अशी दारामध्ये रोज माझी अशी सुंदरशी रांगोळी असते, काही नाही तर लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक असतं। चला मग माझं घर आतून कसं दिसतं ते तुम्हाला मी दाखवते। हे माझ्या घराचं मुख्य द्वार आणि हे उत्तरेला तोंड करून माझं घर आहे। आणि अगदी सुंदर छान दिशेला घर घेतले वास्तुशास्त्राप्रमाणे आम्ही। असं दरवाजावर ही घरं दोन्ही घरं ह्यांनी आमच्या दोघांच्या नावावर असल्यामुळे ह्यांनी अशी दोन्ही घरांवर असं माझं आणि ह्यांचं गणेशचं असं नेमप्लेट लावून घेतली आहे। नंतर हॉल भरपूर मोठा आहे माझ्या घराचा। मी असा 6 सीटर सोफा घेतला आहे आणि ह्यामध्ये असा टीपॉय ठेवला आहे। 6 सीटर सोफा आहे, पण इकडे मग तो दारामध्ये येत होता, म्हणून मग मी सोफ्याचे 2 सीट्स ह्या साईडला ठेवले आहेत। हे असे मस्त ठेवले आहेत, त्यामुळे इथून बाहेर सुद्धा इथून बसून टी व्ही सुद्धा दिसतो। हा असा सोफा ठेवला आहे। नंतर त्याच्यावर मी हे असे त्याच्यावर टाकण्यासाठी हे ऑनलाईन मागून घेतलं होतं मी, त्यामुळे धूळ वगैरे बसत नाही। नंतर नाथांचा फोटो लावलेला आहे, नवनाथांचा। आम्ही नवनाथांची पोथीचं वाचन करतो आणि नाथांची भरपूर कृपा आहे आमच्यावर, असा नाथांचा मस्त हॉलमध्ये फोटो लावला आहे। नंतर मग आणि मग मी हे असं टी व्ही युनिट असं मोठं बनवून घेतलं आहे। त्याच्यामध्ये अशी मस्त हे स्नेक प्लांट लावले आहे। तशी भरपूर प्लांट लावले होते मी, पण मागे बाहेर गेल्यामुळे बरेचसे सुकले। हे असं सुंदरसं ह्याला जास्त पाणी द्यावं लागत नाही, म्हणून मग मी हे असा प्लांट लावला आहे। आणि इथे नाथांच्या मंत्राचा एक फोटो लावला आहे मी तिकडे। नंतर इथे गाई आणि वासरू असं छान अशी मूर्ती बसवली मी। त्यानंतर हे युनिट हे खूप मोठं असल्यामुळे त्याच्यामध्ये मोठा टी व्ही अगदी सुंदर दिसत आहे। आणि ही अशी सुंदर अशी मी ह्या अशा प्लास्टिकचेच कुंड्या आहेत, हे फुलांचे मी असे ठेवलेले आहेत। नंतर मग हा टी व्ही युनिटला सगळीकडून अशी लाईटिंग करून घेतली आहे, त्यामुळे मग जेव्हा रात्रीचा आम्ही टी व्ही वगैरे बघतो पिक्चर उशिरा, त्यामुळे सगळ्या लाईट्स बंद केल्या की ह्या लाईटमध्ये हे टी व्ही युनिट अगदी सुंदर दिसतं आणि खूप छान वाटतं। त्यानंतर महत्त्वाची एक गोष्ट, माझा मुलगा ओम, त्याला ना खूप असं इलेक्ट्रिकचा खूप आवड आहे, तर त्यानं वस्तू मागवून घेऊन त्यानं स्वतः हे इन्व्हर्टर बनवलं आहे, जे 5 ते 6 तास त्याच्यामध्ये लाईट गेली तरी वीज वाचते। त्यामुळे हा त्याने बनवलेलं इन्व्हर्टर आहे, हे अगदी स्पेशल। आणि हे वायफायचं मशीन इथं बसवलं आहे। त्यानंतर मग आता हा माझा डायनिंग टेबल,
डायनिंग टेबल ह्याचा जास्त वापर होत नाही. मुलं सगळी सोफ्यावर वगैरे किंवा टीपॉयवर बसून जेवतात. पण जेव्हा कधी आमचं स्पेशल असं काहीतरी कार्यक्रम असेल त्यावेळी नक्की आम्ही डायनिंग टेबलवर जेवतो. असा हा माझा मस्त 4 सीटर डायनिंग टेबल आहे. त्यानंतर हे मी असं सुंदर झुंबर आणलेलं आहे, जे अगदी कॉस्टली आहे खूप आणि सुंदरही खूप दिसतं. नुसतं ते झुंबर लावलं तरी अगदी घर प्रकाशमान होतं आणि सगळी निगेटिव्हिटी घरातली निघून जाते. म्हणून मी घराच्या मध्यवरच असा क्रिस्टलचं झुंबर लावलेलं आहे. 2 फॅन लावायची सिस्टीम आहे इथे. 2 फॅन लावायची सिस्टीम आहे, पण मी एकच लावलाय कारण हे पुण्यापासून अगदी जवळ असल्यामुळे इकडे खूप थंडी आहे. त्यामुळे मग मी एकच फॅन लावलाय. तो पण कधी कधी लावत नाही मी. आणि इकडे एक छोटासा LED लाईट लावली आहे, जेणेकरून ह्या पोर्शनमध्ये आपल्याला उजेड पडेल असं. आता जो 6 सीटर सोफा आहे त्याचे 4 सीट तिथे बसतात आणि मग ते इथे मध्ये असं किचन येत असल्यामुळे मग आम्ही ते 2 सीट्स आहेत ते इथे असे छान लावले की त्याच्यावर बसून मग मस्त गॅलरीतून बाहेरचा व्ह्यू सुद्धा दिसतो आणि TV वगैरे दिसतं. आता त्यानंतर हे माझं हॉलचा मुख्य पॉईंट आणि खूप सुंदर असं हे असा मस्त माझी अशी सुंदर गॅलरी आहे, टेरेस गॅलरी. त्याच्यामध्ये असं मी थोडंसं ग्रीन हे गवत टाकलं आहे. जास्त टाकलं ना की त्याच्या खाली खूप माती धूळ असते, म्हणून एक छोटंसं माझ्या मनाला समाधानासाठी मी एक असा स्क्वेअर करून घेतला आहे आणि ते टाकलं आहे. त्यानंतर मग हा असा माझा सुंदरसा छोटासा झोका, ज्याच्यामध्ये मस्तपैकी सकाळी किंवा संध्याकाळी मी असं छान कॉफी वगैरे घेते. मुलंही बसतात त्याच्यामध्ये आणि असा सुंदर पूर्ण एक्सप्रेस वे आहे आणि दिवसाचं अगदी सुंदर दिसतं इथून सगळं. आणि माझ्या घराच्या बाल्कनीमधून सकाळचं असं सुंदर निसर्गरम्य वातावरण दिसतं आणि माझी जी हायड्रोलिक पार्किंग आहे ती सुद्धा बाल्कनीमधून दिसते. समोर निसर्गाने भरलेला असा इथून व्ह्यू आहे आणि खूप छान. नंतर मग मी हे असं विंड चाईम लावलं आहे. इकडे खूप हवा आहे आणि हवेने हे इतकं जोरात वाजतं आणि हे जेवढं जोरात वाजेल तेवढं चांगलं पॉझिटिव्हिटी असते घरामध्ये, म्हणून मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे असं. त्यानंतर आम्ही आत्ता नवीनच आमच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी हा फोटो बनवून घेतला. अगदी सुंदर फोटो आला आमचा. फोटोवर अगदी मस्त असा ह्या ट्यूबलाईटचा उजेड पडतो. ज्यावेळी नको असेल त्यावेळी मी ती ट्यूब बंद करते. अलेक्सा लाईट बंद करो. ठीक आहे. आणि मग त्यामुळे असं डोळ्याला अगदी शांत वाटतं असं आहे. अलेक्सा लाईट सुरू करो. ठीक आहे. चला आता किचनमध्ये. हे असं माझं किचन आहे. हा माझा फ्रीज हा खूप मोठा असल्यानं मला त्याला खूप अलीकडे ओढून ठेवावं लागलं आहे. आणि फ्रीजचं तर मी टूर केली होती, त्याचं मी सगळं दाखवलेलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. नंतर मग हे असं माझं किचनमध्ये मी माझा गॅस. मुख्य आता मला सांगायचं एक गोष्ट अशी आहे की मी किचनला म्हणजे ते किचनचं फर्निचर बनवलेलं नाही. त्याचं कारण असं आहे, हे बघा ह्या मी अशा ट्रॉल्या बसवल्या आहेत किचनमध्ये. ह्या अशा मस्त ट्रॉल्या बसवल्या आहेत. पण ज्यावेळी आम्ही किचनचं काम करायला सुरुवात केली, ट्रॉल्या वगैरे आणल्या, त्यावेळी नेमकं आम्ही जी जागा घेऊन ठेवली होती, आम्ही एका ठिकाणी जागा घेऊन ठेवली, ते मी आता रिव्हील करत नाही. आम्ही जागा घेतली होती 2 वर्षापूर्वी आणि आमचं तिथे आता 8 ते 9 महिने झालं बंगल्याचं काम चालू आहे. आणि मग असं ठरलं की आपल्याला बंगल्यावर राहायला जायचं. मग इथं किचनच्या ट्रॉल्या बनवून काहीच उपयोग नाही, म्हणून मग आम्ही ते काम तसंच कॅन्सल केलं. फक्त ट्रॉल्या अशा विदाऊट दरवाजाच्या ट्रॉल्या मी अशा
लावून घेतलेले आहेत. हे अशा मस्त सामान त्याच्यामध्ये बसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याही ट्रॉल्या काही मी बंगल्यावर घेऊन जाणार नाहीये. बंगल्यावर मी दुसऱ्याच बनवून घेणार आहे. पण माझं बरंचसं सामान धनकवडीच्या घरी आहे, तेही मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. बरंचसं सामान, भांडी आणि बऱ्याचशा वस्तू माझ्या धनकवडीला आहेत. त्यामुळे मग म्हटलं इथं आता किचन मी असं साधंसंच ठेवलेलं आहे. मला लागणाऱ्या वस्तू ज्या मला लागतात थोड्याशा, हे असे कडधान्यांचे डबे वगैरे, नंतर हे तेलाचं वगैरे, असं साखरेचा डबा, हे म्हणजे जे मला पटकन झटपट लागतं त्या वस्तू मी अशा इथे ठेवल्या आहेत. इथे रोटी मेकर ठेवलं आहे, मिक्सर, आणि हा माझा ओव्हन, हा मी इथे ठेवला आहे. आणि ह्या किचनला म्हणजे एकूण मी किचनचे ते दरवाजे वगैरे असं काही बसवून घेतलेलं नाही. नंतर मग हा असा मस्त इथे मी असा मस्त मनी प्लांट लावला. मला फार झाडं लावायला आवडतं, पण आम्हाला सारखं बाहेर जावं लागतं आणि मग झाडांना पाणी कोण घालणार, म्हणून मग मी थोडक्यात, आणि मनी प्लांटला जास्त काही पाणी लागत नाही. दुसरी गोष्ट, हा असा आरो बसवलेला आहे. इकडे पाण्याचं, पुण्याला मुंबईला होतो आम्ही त्यावेळी तिकडे पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. इथे पाणी 24 तास आहे, पण पाणी फार अशुद्ध आहे. त्यामुळे आरो बसवणं हे अगदी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा आरो बसवलेला आहे. आणि ही अशी खिडकी, इथून असं, इथूनही सगळं बाहेरचं व्ह्यू दिसतो, प्रति शिर्डी दिसते इथून. असं हे असं मी तांब्याचं भांडं भरून ठेवते. सहसा त्याच्यातलं पाणी कुणी पितच नाही, पण मी भरून ठेवते. आणि रोज सकाळ संध्याकाळ तिन्ही सांजेला पाण्यापाशी मी दिवा लावते. हा असं माझं साधं सोपं मांडणी आहे किचनची. नंतर मग मला गरम पाणी सकाळी प्यावं लागतं, माझ्या मुलीला पण. मग हे भांडं इथं असं पाण्याचं ठेवलं आहे. त्याच्या बाजूला हे स्विच बोर्ड असल्यामुळे हे असं मी किचन ऑर्गनाईज केलं आहे, साधं आणि सोप्या पद्धतीनं. हे असं किचनच्याच पुढच्या साईडला टॉयलेट आणि बाथरूम आहे. त्याच्या पुढे हँडवॉश करण्यासाठी हे छोटंसं सिंक बसवून दिलं आहे त्यांनी. आणि मी मस्त असं त्याच्यावर पुढे समोर असा आरसा लावला आहे, ज्याने सकाळी फ्रेश होण्यासाठी मला खूप छान वाटतं. ह्याच्या पुढे सकाळी सकाळी येऊन मी माझंच तोंड प्रथम बघते असं. नंतर मग हे टॉयलेट आहे आणि हे बाथरूम. हे असं मी माझं जे डेली यूजसाठी लागणाऱ्या वस्तू, शॅम्पू, साबण वगैरे असं मी इथे ठेवते. नंतर आमच्याकडे 24 तास पाणी आहे, सोलरचं पण पाणी आहे, त्यामुळे गिझर बसवला नाही, काहीच उपयोग होत नाही त्याचा. अगदी गरम पाणी येतं मस्त. हा असा शॉवर. आणि मग ही अशी ह्या फ्लॅटची ही ड्राय गॅलरी आहे. याच्यामध्ये ड्राय गॅलरीमध्ये मी कपड्याची पावडर वगैरे ठेवण्यासाठी अशी जागा केली आहे. नंतर माझी वर्लपूलची वॉशिंग मशीन आहे, अगदी मस्त आणि खूप छान. अशी मस्त ह्याच्यातून कपडे धुवून निघतात. आणि मी ह्याच्यातले कपडे मग सुकवायला त्या फ्लॅटवर जाते. इथे सुद्धा कपडे सुकवण्यासाठी मी असं स्टँड करून घेतलं आहे, पण जनरली मी ह्याच्यावर जास्त कपडे टाकतच नाही, पावसाळ्यात वगैरे टाकते. आणि मग इथून असा हा इथून ही अशी गॅलरी आहे, त्याला मी असं कर्टन लावलं आहे. कर्टन लावल्यामुळं धूळ वगैरे अशी जास्त येत नाही. हे असं मस्त इथून असा व्ह्यू दिसतो. हा बिल्डिंगचा आतला भाग आहे. आणि इथून समोरची लिफ्टही दिसते. असं माझी ड्राय गॅलरी आहे. हे असं माझं टॉयलेट, बाथरूम, ड्राय गॅलरी मी तुम्हाला दाखवली. आता मी तुम्हाला माझं बेडरूम कसं आहे ते दाखवते. हे असं
छानसं बेडरूम आहे. माझ्या बेडरूममध्ये ईशान्य कोपऱ्याला असा माझा मार्बलचा देव्हारा आहे. पहिला लाकडाचा होता, आता मी मार्बलचा घेतला आहे. असं देवांची रचना केली आहे मी. आणि मस्तपैकी हे कासव ठेवलं आहे, हळदी कुंकू आणि नाथांची पोथी. नाथांची पोथी वाचताना आम्ही खाली घेतो, नाहीतर मग ह्या ओट्यावर ठेवलेली असते. असं आहे. त्यानंतर मग इथे फ्लॅटलाच अशी जागा करून दिली आहे की तुम्ही त्याच्यामध्ये वॉर्डरोब लावू शकता, त्यामुळे वॉर्डरोब बाहेर येत नाही. हा असा वॉर्डरोब लावलेला आहे मी. हा असा छान वॉर्डरोब. आणि ह्याला मस्त मोठा मिरर आहे. त्याच्यामध्ये मी जेव्हा साडी वगैरे नेसते त्यावेळी अगदी मस्त फुल दिसतं आणि अगदी छान. आणि बऱ्याचशा रील्स वगैरे पण मी ह्याच्यासमोर उभं राहून करते. त्यानंतर मग देव्हारा बेडरूममध्ये ठेवण्याचं कारण, हॉलमध्ये त्या ईशान्य कोपऱ्याला सोफा आहे आणि त्याच्यावर देव्हारा, एवढा मोठा देव्हारा बसू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देव्हारा हा जमिनीवरच ठेवायचा असतो, तो अधांतरी लटकत ठेवायचा नसतो. म्हणून मग मी तो मांडी घालून बसून आपण त्याची पूजा करू शकतो, म्हणून हा असा खाली ठेवलाय. त्याच्यानंतर मग हा माझा ड्रेसिंग टेबल अगदी साधा सोप्पा आहे, अगदी साधा आणि सुंदर आहे. जे आम्हाला लागणाऱ्या वस्तू आम्हाला घरामध्ये ते असं मी ठेवलेलं आहे. त्याला असे छानसे ड्रॉवर्स वगैरे असे कबड आहेत. असं माझं तिथे मेकअपचं सामान किंवा मग इतर मला लागणाऱ्या वस्तू आहेत. त्यानंतर मग हा माझा मस्त आणि असा प्रशस्त असा बेड आहे, किंग साईजचा आहे, अगदी मोठा आणि अगदी खूप माणसं त्याच्यावर बसू शकतात, झोपू शकतात असं. त्यानंतर मग ह्या बेडच्या पलीकडे दक्षिणेला मोठी अशी खिडकी आहे, त्याचं मी कर्टन बंद केलं आहे. असं मस्त फुलांचं कर्टन लावलं आहे मी. आणि मग ह्या साईडला हे आपले पांघरुणं, त्याच्या गाद्या आणि पांघरुणं ठेवली आहेत. नंतर हा असा मस्त बेडरूममध्ये छानसा छोटासा टी व्ही लावलेला आहे. तोही जास्त कोणी बघत नाही, कारण सगळे बाहेरचं टी व्ही बघतात, पण लावलाय जेव्हा ज्याला वाटेल बघावं असं, प्रायव्हसी, त्यासाठी हा लावला आहे. त्याच्यानंतर इथे एक असा छोटासा टीपॉय ठेवला आहे, त्याच्यावर मस्त हा असा गुलदस्ता ठेवला आहे मी, रिमोट वगैरे ठेवायला असं आहे. आता मी माझा ह्याच फ्लोअरवर आणखी एक फ्लॅट आहे माझा. तो फ्लॅट मी कसा ठेवला आहे आणि त्याचा मी कसा यूज करते ते तुम्हाला दाखवते. चला मग त्या फ्लॅटवर. तो फ्लॅट माझा मी कसा सजवला आहे, त्याचा मी कसा यूज करते ते तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये असं आमच्या दोघांचं ह्याच्यावर मस्त नाव आहे. आणि असा प्रशस्त असा मोठा हॉल आहे. आणि मी तुम्हाला ह्या घरातलं दाखवते. ह्या घराचा आम्ही जास्त वापर जास्त करत नाही, असंच मुलांसाठी अभ्यासासाठी घेतला आहे. असं मस्त हॉलला मी कर्टन लावले आणि असं बाहेरचा छानसा व्ह्यू दिसतो इथून. असं सुंदर पुढे डोंगर वगैरे दिसतात, अगदी छान असं आहे. असं जे वेस्टेज सामान आहे, एक्स्ट्राचं सामान आहे, ते मी या रूममध्ये आणून ठेवते. आणि धान्य वगैरे याच्यासाठी आणि याच्यानंतर इथे हा असा मस्त मोठा किचन आहे. खूप धूळ वगैरे झाली त्याच्यामध्ये. मी माझी ही शिवण्याची मशीन आमच्या लग्नाला 6 वर्ष झाली होती, त्यावेळी मी घेतलेली ही मशीन. ही कधी मला अल्टर वगैरे करायचं असेल किंवा ड्रेस वगैरे शिवायचे असतील
का मी इथे येऊन ती शिवते. आणि ही असं खिडकी, इथून अगदी मस्त हवेशीर असा व्ह्यू आहे. खूप छान, पावसाळ्यामध्ये तर अगदी सुंदर दिसतं. त्याच्यानंतर हे पाण्याचं वगैरे टॅप आहे. नंतर हे असं टॉयलेट आणि हे बाथरूम. ह्याचा वापर जनरली आम्ही जास्त करतच नाही. जास्त करून आम्ही हा इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवला आहे. आणि ह्याला पण अशी मस्त अशी गॅलरी आहे, ड्राय गॅलरी, वॉशिंग मशीन वगैरे लावायला. खूप छान. आमचं जे सोसायटीचं एंट्रन्स गेट आहे ते इथून अगदी मस्त दिसतं. आणि वातावरण पण अगदी खूप छान आहे इथलं. इथून अगदी मस्त दिसतं आणि खूप आवडतं मला हे घर माझं. मस्त आहे. इथं ड्राय गॅलरीमध्ये इथे वॉशिंग मशीन वगैरे लावायची सोय केलेली आहे. आणि जास्त याचा वापर आम्ही जास्त असं करत नाही. इथून अशी हवा जाण्यासाठी वगैरे अशा स्लाईड बसवलेल्या आहेत बिल्डरनं. मस्त. आम्ही हे दोन्ही फ्लॅट एकत्र घेतले. बाथरूमच्या बाहेर असं छोटंसं हँडवॉशसाठी बेसिन दिलेलं आहे, किचनचा ओटा वगैरे. नंतर हा माझा बेडरूममध्ये कधी आम्हाला पाहुणे वगैरे आले किंवा काही कार्यक्रम असेल तर आम्ही मग इथे छान अंथरूण वगैरे, गादर वगैरे टाकून आम्ही इथे पाहुण्यांना वगैरे झोपायला म्हणजे सगळं असं करून ठेवलेलं आहे. आणि तिकडे गॅलरीमध्ये अडचण नको म्हणून मी माझी कपडे सुकवण्याचे स्टँड वगैरे इथे आणून ठेवलेत. पावसाळ्यामध्ये कपडे सुकत आहेत, वॉशिंग मशीनमध्ये लावली तरी सुद्धा थोडी हवा लागण्यासाठी मग मी हे इथे स्टँड ठेवून देते. आणि दरवाजे खुले ठेवले की अगदी छान कपडे सुकतात. असा मोठा असा प्रशस्त माझा हा हे बेडरूम आहे. आणि अगदी मोठं माझ्या आवडीचं घर आहे. आणि हे बघा आता इकडे ह्या फ्लॅटला बेडरूमला गॅलरी आहे. आणि तो जो माझा पहिला फ्लॅट आहे त्याला हॉलला गॅलरी आहे. त्याला अशी मस्त स्लाईड्स बसवली. आणि इकडे अशी मोठी प्रशस्त अशी गॅलरी, असा मस्त व्ह्यू दिसतो. ह्या फ्लॅटच्या गॅलरीतून माझ्या त्या फ्लॅटची एंट्रन्स दिसतं. अगदी सुंदर असं, म्हणजे तिथूनही मी ह्या फ्लॅटमध्ये पाहू शकते. त्याच हिशोबाने आम्ही हे घर बुक केलं होतं. आणि असं मस्त असं सुंदर असं छान. आणि संध्याकाळचं वगैरे आम्ही कधी कधी चहा वगैरे प्यायला इथे येऊन बसतो. ह्यांना सुट्टी असेल तर मग त्यावेळी इथे आम्ही बराचसा वेळ घालवतो, म्हणजे सुट्टीचा दिवस. इथे मी कर्टन वगैरे लावून ठेवलेत, अधूनमधून ते बदली करते. आणि पुणे एक्सप्रेस वेचा वे दिसतो इथून, छान आहे. आणि तिकडे समोर मग आमच्या सोसायटीचा स्विमिंग पूल, गार्डन, लॉन वगैरे आहे. छोटे मोठे कार्यक्रम तिथे होत असतात. आणि अशी मोठी अशी गॅलरी आहे ह्याला. पण ही बेडरूमला गॅलरी आहे, त्यामुळे सकाळी उठलं की असं छान डोंगर वगैरे आणि शेतं दिसतात, मन अगदी फ्रेश होऊन जातं. असा हा आमचा सेकंड फ्लॅट. आता आमचा दुसऱ्या ठिकाणी मी ते तुम्हाला लवकरच रिव्हील करेल की आम्ही दुसरीकडे बंगल्याचं काम आमचं चालू आहे. कदाचित आम्ही 7-8 महिन्यांनी तिकडे ट्रान्सफर करून घेणार, म्हणजे तिकडे जाणार आहोत राहायला. त्यामुळे फर्निचरचं काम वगैरे आम्ही बरंचसं काम चालू आहे तिथलं. लवकरच आम्ही तिकडे जाऊ. त्या पण घराचे होम टूर मी करेल बंगल्याची माझ्या. हे होतं माझ्या दोन्ही घरांचं होम टूर. तुम्हाला माझ्या घर मी कसं मांडामांड केली आहे, कसं लावलं आहे, हे कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी लवकरच माझ्या नवीन बंगल्याचं पण होम टूर करणार आहे, ते तुम्ही पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.